या वर्षीचा जो पावसाळा आहे आणि ज्या पद्धतीने पाऊस होतोय हा बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय आणि त्यामुळे फ्लॅश फ्लड असा एक प्रकार होतोय आणि अचानक आल्यामुळे पाण्यामुळे किंवा अचानक आलेल्या पावसामुळे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. अशाच प्रकारचं नुकसान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालंय. माझ्याही मतदारसंघात हा फ्लॅश फ्लडमुळे नुकसान झालेलं आहे. 2 जण वाहूनही गेलेली आहेत. माझा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की हा जो फ्लॅश फ्लड झालाय, कारण अनेकदा काय होतं की पर्जन्य जे मोजायचं यंत्र आहे किंवा पाऊस मोजण्याचं जे यंत्र आहे ते ठराविक एका ठिकाणी असतं आणि संपूर्ण मंडलाचा पाऊस एका जागेवर मोजला जातो. पण पाऊस एखाद्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो, त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. तेव्हा अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, पुलांची दुरावस्था झालेली आहे. तर आपण जसं पूर्वी एसआरच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करून देत होतो, यावेळेसच्या तरतुदीमध्ये तशी काही निधी दिसत नाहीये. तर ज्या ठिकाणी असं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का? आपलं खातं त्यासाठी काही उपाययोजना करणार आहे का? त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टेट हायवेजचंही त्यामध्ये प्रमाण आहे आणि त्याचबरोबर अनेकशे पूल हे स्टेट हायवे आणि एमडीआर वरती असणारे पूल आहेत, याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आमच्याकडे काही बंधारेही झालेले आहेत, पण हा प्रश्न फक्त रस्त्या निगडीत असल्यामुळे माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण जे रस्ते खराब झालेले आहेत, कारण आताच्या तरतुदीमुळे तशी काही दुरुस्तीसाठी तरतूद दिसत नाहीये, तर आपण शासन यासाठी काही तरतूद करणार आहात का? अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये जे रस्ते खराब होतात, काही ठिकाणी खड्डे पडतात, आपण त्याला त्या डिव्हिजनला प्रोग्राम दिलाच असतो मंजूर करून. पण तरी यावेळेला अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाला, अचानक पाऊस झाला, पावसाची ज्याला आपण तीव्रता म्हणतो फार मोठी होती, कमी वेळेत जास्त पाऊस झाला. अशा अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते पूल या अचानक झालेल्या पावसामुळे अध्यक्ष महोदय नक्की खराब झालेत आणि त्याची दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाईल.